ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड पडलेली आहे। राजन साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती सध्या सुरू आहे। या घडीची आपण मोठी बातमी पाहतोय। ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड पडलेली आहे। राजन साळवींच्या घरी एसीबीची सध्या झाडाझडती सुरू आहे, तपासणी सुरू आहे। तर आताच्या घडीची आपण मोठी बातमी पाहतोय। ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवी यांच्या घरी ही एसीबीची धाड पडलेली आहे आणि या संदर्भातली आता झाडाझडती एसीबी कडून राजन साळवींच्या घरी आता केली जाते। आपण दृश्यांमध्ये पाहतोय राजन साळवी यांच्या घरी एसीबीची झाडाझडती सुरू आहे। रत्नागिरीतल्या घरी एसीबीची ही झाडाझडती सध्या सुरू आहे। राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या घरी ही एसीबीची धाड पडलेली आणि त्या घरी एसीबीची झाडाझडती सुरू आहे। राजन साळवींच्या रत्नागिरीतल्या घरी ही झाडाझडती सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय रत्नागिरीतलं घर आणि त्या ठिकाणी एसीबीची ही झाडाझडती सुरू आहे। आपण या दृश्यांमध्ये अधिकारी बघतोय, अनेक अधिकारी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवी यांच्या घरात ही धाड पडलेली आहे आणि या संदर्भात आता झाडाझडती सुरू आहे। ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवी यांच्या घरातली आपण दृश्य पाहतो। त्यांच्या घरी एसीबीची धाड पडलेली आहे आणि या संदर्भात आता तपासणी सुरू झालेली आहे, झाडाझडती सुरू आहे। राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या घरी ही धाड पडलेली आहे आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते राजन साळवी यांच्या घरात ही धाड पडलेली आहे आणि या ठिकाणी एसीबी कडून ही झाडाझडती सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विकास गावकर। विकास, राजन साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती सुरू आहे, काय माहिती समोर येते? आताची माहिती राजन साळवी यांच्या त्यांच्या सुद्धा घरी सुरू झाली होती। आज राजन साळवी यांच्या घरी हे राजन साळवी यांच्या घरी आलेलं आहे आणि ते झाडाझडती घेते। थोड्याच वेळा याबाबतची सविस्तर माहिती ते आपल्याकडे मिळू शकेल। अमित, नक्कीच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। राजन साळवी यांच्या घरी एसीबीची झाडाझडती सुरू आहे। आपण राजन साळवी यांच्या रत्नागिरीतल्या घरातली ही दृश्य पाहतोय। एसीबीचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी तपासणी सुरू आहे, झाडाझडती सुरू आहे। ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवी यांच्या घरात ही एसीबीची धाड पडलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर। उमेश, राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड पडली आहे, त्या संदर्भात काय अधिकचे अपडेट्स आहेत? अमित, आज सकाळीच राजन साळवी यांच्या घरी पुन्हा एकदा एसीबीचे अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि सकाळपासूनच ही सगळी झाडाझडती जी आहे ती सुरू आहे। गेल्या अनेक दिवसापासून राजन साळवी यांच्याकडनं आरोप केला जातोय की आपण ठाकरे यांच्यासोबत राहिल्यामुळेच आपल्यावरती ह्या सगळ्या कारवाया ज्या आहेत केंद्रीय तपास यंत्रणा असतील ह्या सातत्याने आपल्याला टार्गेट करतायत आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या घरी अधिकारी पोहोचलेले ही सगळी झाडाझडती जी आहे ती चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता यावर नेमकं काय राजकीय पडसाद उमटतात ते देखील पाहावं लागेल, कारण कालच जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती यांना देखील जे आहे ती ईडीची नोटीस आली होती आणि त्यानंतर त्यांना चौकशीला बोलवण्यात आलं होतं आणि काल त्यांना जे आहे अटक करण्यात आली होती आणि आज त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पहाटे जर आपण पाहिलं तर राजन साळवी यांच्या घरी अधिकारी पोहोचतात। त्यांच्या घरी देखील झाडाझडती जी आहे ती सध्या चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ठाकरे यांना टार्गेट करण्यात येते का याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। मात्र गेल्या काही दिवसापासूनच जर आपण पाहिलं तर ठाकरेंसोबत असलेले जे कार्यकर्ते नेते मंडळी आहेत त्यांच्यावर अशा प्रकारचे केंद्रीय तपास यंत्रणा असतील, पोलीस यंत्रणा असतील यांच्याकडून जाच केला जातोय असा प्रकारचा आरोप जो आहे तो सातत्याने केला जातोय। उमेश, आपण दृश्यांमध्ये पाहतोय आपल्याला अधिकारी दिसत आहेत, नेमके किती अधिकारी आहेत आणि किती वाजल्यापासून ही तपासणी सुरू आहे? पहाटे त्या काळामध्ये
गोरगरिबांना, स्थलांतरित कामगारांसाठी खिचडी वाटप झालं, तरीही अनेक खोटी प्रकरण उभी करून, खोटे साक्षी पुरावे उभे करून ही प्रकरणं निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि काल सुरज चव्हाणांना अटक झाली, लोकांच्या चौकशा सुरू आहेत, आम्ही त्याला सामोरे जाऊ. पण माझा प्रश्न इतकाच आहे की 138 लोकांना खिचडी वाटपाचं काम दिलं होतं. 138 किती लोकांच्या चौकशा झाल्या त्या EOW आणि ईडीने समोर आणावं. किती एजन्सीच्या किती या हॉटेल्स किंवा संस्थांच्या चौकशी झाल्या, किती लोकांवर गुन्हे दाखल झाले ते समोर आणावं. किमान 38 अशा कंपन्या आहेत, 38 आकडा मी परत सांगतो, 38 अशा कंपन्या आहेत ज्याने खिचडीचं वाटप केलं नाही. तर आपल्यासोबत सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाजी, ठाकरेंचे सेनेचे नेते राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड पडलेली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, भाजपाला फक्त भाजपाची अडचण अशी आहे की ते सध्या माझ्यावर ईडीची धाड टाकू शकत नाहीत. नाही तर जो तिथे उभा आहे ना त्या प्रत्येकावर धाड टाकायची आणि प्रत्येकावर कारवाई करायची. हे सूडबुद्धीचं राजकारण ते करत राहणार आहेत. मला असं वाटतं की त्याच्यावर आता म्हणजे किरीट सोमय्या यांना काही प्रश्न मी 11:30 वाजता विचारणार आहे आणि भाजपालाही मला काही प्रश्न 11:30 वाजता विचारायचे आहेत की ज्या पद्धतीने त्यांच्या सूडबुद्धीच्या कारवाया होतात त्या कारवाया नंतर भाजपमध्ये गेल्यावर पुढे त्या लोकांचं काय होतं ते जरा आम्हाला कळलं पाहिजे. की म्हणजे माणसं इकडनं जात आहेत पण तिथे गेल्यावर त्यांचं काय होतं, काय केलं जातं नेमकं. तर त्याच्या संबंधाने मी 11:30 वाजता प्रश्न विचारेन. तुर्तास तरी तुम्ही कुठलीही कारवाई केली आणि काहीही झालं तरी निष्ठावंत हे इथे अगदी ठामपणे उभे राहतील. कितीही भाजपाने घबराटीचं आणि दहशतीचं वातावरण तयार करायचा प्रयत्न केला आणि जनता न्यायालयाच्या नंतर उघडी पडलेली भाजपा, नार्वेकर आणि शिंदे गट यांनी कितीही जळफळाट केला तरीही महाराष्ट्र द्वेषाने जो पेटून उठलेला आहे तो तुम्हाला निवडणुकीत जाणार. सुषमाजी, परवा दिवशीच ठाकरेंची महापत्रकार परिषद सुद्धा पार पडली, त्यामध्ये अनेक पुरावे सुद्धा देण्यात आले आणि त्यानंतर लगेचच ही कारवाई केली जाते. जाणीवपूर्वक केलं जाते असं म्हणताय का तुम्ही? हे अगदीच जाणीवपूर्वक आणि अत्यंत सूडबुद्धीचं. भारतात, महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक पक्षांची सरकारे आली आणि गेली पण इतकं सूडबुद्धीचं आणि इतकं गलिच्छ खालच्या पातळीचं राजकारण कुणीही केलं नव्हतं. जे राजकारण सध्या त्यांच्याकडून चालू आहे, ज्या कुटे ग्रुपवर त्यांनी आयटीची धाड टाकली होती त्याच कुटे ग्रुपच्या सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नीने अवघ्या 4 दिवसानंतर चंद्रशेखर बावनकुळेंकडून कमलाबाईचा स्कार्फ गळ्यात टाकून घेतला. नंतर त्या कुटे ग्रुपच्या चौकशीचं काय झालं याच्यावर तोंड उचकटून जरा व्हिडिओ स्पेशालिस्टने बोलावं. मी तर 11:30 वाजता बोलेनच, परंतु तुम्हाला जर सहन होत नाहीये एवढ्या कपटनीती आणि कूटनीतीने की उघडपणे निवडणूक आयोगाने काय घोटाळा केला, नार्वेकरांनी काय षडयंत्र केलं आणि या सगळ्यांमध्ये शिंदे गटाचं गट फोडण्यासाठी भाजपा आणि टीम देवेंद्रने काय केलं याचा सगळा पर्दाफाश झाला. खरा मुखवटा दाखवला गेला. त्यावेळेला महाराष्ट्रात जे तयार झालेलं वातावरण आहे त्या वातावरणाला हूल देण्यासाठी आणि त्याची दिशा वळवण्यासाठी म्हणून हा केलेला भाबडा केविलवाना प्रयत्न आहे. पण हा प्रयत्न सुद्धा भाजपच्या अंगाशी येईल. सुषमाजी, तुम्ही बोलताना उल्लेख केलात की 11:30 वाजता तुम्ही काही प्रश्न विचारणार आहात, काही तुम्ही बोलणार आहात. काय नेमकं त्याबद्दल तुम्ही तपशील द्याल, काय सांगाल? हे मी 11:30 वाजता देते ना दादा तपशील. 11:30 वाजता मी सगळीच संगती लावून आपल्याला तपशील देते भाजपाच्या आतापर्यंतच्या एकूण कार्यपद्धतीचाही आणि आतापर्यंत जे जे काही त्यांनी केलेलं आहे आणि कोण दोषी आहे कोण दोषी नाही, जनता न्यायालयाचा यांच्यावर किती परिणाम झालेला आहे, म्हणजे आग किती दूरपर्यंत पोहोचलेली आहे जनता न्यायालयाची, या सगळ्याच संबंधाने मी फार विस्तृत 11:30 वाजता मांडेन. सुषमाजी, ठाकरेंच्या शिवसेनेवरच वारंवार अशी कारवाई केली जाते असा आरोप वारंवार केला गेलेला आहे. काय माहितीये का, एकीकडे भाजपाचे सोकॉल्ड आशिष शेलार असतील किंवा काय ते बाकीचे सगळे बोलघेवडे लोक असतील शिंदे गटाचे,
या सगळ्यांना वाटतंय की आता उद्धव साहेबांच्या सोबत कुणीच उभं राहिलेलं नाहीये, शिल्लक सेना आहे आणि आम्ही आता काँग्रेस मुक्त वगैरे महाराष्ट्र करणार आहोत. आधी भाजपच्या लोकांनी त्यांची भाषणं ठाकरे मुक्त करावीत, शिंदेच्या गद्दार गँग मधल्या लोकांनी त्यांची भाषणं ठाकरे मुक्त करावीत आणि मग हे करावं ज्या अर्थी पुन्हा 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 तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या लोकांवर धाडी टाकता, त्या अर्थी भाजपाला आणि गद्दार गँगला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज घडीला एकमेव आव्हान ताकदीचं जे वाटतं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं वाटतं आणि त्यामुळे ह्या ज्या टॅक्टिस केल्या जातात, मी म्हटलं ना की फक्त माझ्यावरच ईडीची धाड पडायची राहिलेली आहे, कारण ते टाकूच शकत नाहीत. म्हणजे त्यांनी त्या सगळ्या प्रयत्न करून बघितले आणि जेव्हा माझ्यावर त्यांना ईडी टाकता येत नाही, सीबीआय करता येत नाही, इलेक्शन कमिशन करता येत नाही, तेव्हा माझ्यावर काही बोलघेवडे आणि अत्यंत स्पष्ट दर्जाचे लोक गलिच्छपणाने आरोप करण्यासाठी आणि कॉन्ट्रोवर्सी करण्यासाठी ते पाठवले जातात. कारण भाजपाचा हा एकूण डिफॉर्मेशनचा आणि डॅमेज करण्याचा फंडा आहे. परंतु भाजपाच्या या सगळ्या कूटनीतीला, या सगळ्या षडयंत्राला लोक पुरून उरतील आणि आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, जर भाजपकडे अजूनही त्यांना जर तोंड उचलून सांगायचं असेल की नाही आम्ही खरे लोकाभिमुख आहोत, आम्ही खरे विकासाभिमुख आहोत, नक्कीच. आमच्या सोबत लोक आहेत, असं जर त्यांना वाटत असेल आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर भाजपाने फक्त एक निवडणूक ईव्हीएम वगळून बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी. लोक यांना यांची लायकी नक्की दाखवतील. नक्कीच सुषमाजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल. या दोन्ही ज्या घटना आहेत, सुरज चव्हाण जे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत, राजन साळवी जे शिवसेनेचे उपनेते आणि आमदार आहेत, हे दोन्ही आमचे प्रमुख लोक निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत. त्यांच्यावर प्रचंड दबाव गेल्या काही दिवसापासून होता, त्यांच्यावर आहे, रवींद्र वायकरांवर आहे. मी सांगतो ना की तुम्ही जर शिवसेना सोडून शिंदे गटात आला नाहीत तर तुमच्यावर एजन्सीमार्फत कारवाया केल्या जातील, तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल, अशा प्रकारच्या निरोप, धमकीवजा निरोप त्यांना येत आहेत. तर ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड पडलेली आपण दृश्यांमध्ये पाहतोय. रत्नागिरीतल्या घरी ही धाड पडलेली आणि त्या ठिकाणी पहाटेपासून ही चौकशी सुरू आहे. आज पहाटे ही धाड पडलेली आहे आणि एसीबीचे जे अधिकारी आहेत ते या घराची झाडाझडती घेत आहेत. आताच आपण सुषमा अंधारे यांच्याशी सुद्धा बोलत होतो, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड पडलेली आहे आणि शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी सुद्धा दिलेली आहे. ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवी यांच्या घरी ही धाड पडलेली, आज पहाटे ही धाड पडली आहे. एसीबीचे अधिकारी आज सकाळी रत्नागिरीतल्या घरी दाखल झालेत आणि त्या ठिकाणी ही झाडाझडती आणि चौकशी करण्यात आलेली आहे. ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवी यांच्या घरात ही चौकशी सुरू आहे. एसीबीकडून राजन साळवी यांच्या घराची ही चौकशी सुरू आहे, झाडाझडती सुरू आहे. रत्नागिरीतल्या घरात ही एसीबीची धाड पडलेली आहे. राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. राजन साळवी आणि रवींद्र वायकर यांच्यावरती दबाव टाकला जातोय असं सुद्धा संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे. आपल्यासोबत शीतल म्हात्रे शिंदेच्या शिवसेनेच्या नेते आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड पडली आहे. या संदर्भात शिवसेनेला, ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट केलं जाते असं म्हटलं जात आहे. काय तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं की या सर्व गोष्टी सतत टार्गेट करणं, बोलणं हे यांची जुनी सवय आहे. राजन साळवी म्हणा किंवा सूरज चव्हाण म्हणा, यांची गेले अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याबद्दल पुरावे शोधले गेलेले आहेत आणि ही जी काही त्यांच्यावर झालेली कारवाई आहे, म्हणजे सूरज चव्हाणवर तर मुंबई महानगरपालिकेत खिचडी घोटाळा, जो एवढा मोठा घोटाळा होता, करोनामध्ये लोकांना जी खिचडी द्यायची होती त्याच्या मापात पाप केलं गेलं असा त्यांच्यावर आरोप होता आणि त्याची संपूर्ण जेव्हा त्यांना त्याच्याबद्दल काही पुरावे मिळाले त्याच्यानंतरच ही कारवाई झालेली आहे. तर ही सरकारी काम आहे, हे ईडीने केलेलं आणि एसीबीने केलेलं
त्यांना पुरावे मिळाल्यानंतर पुख्ता सबूत त्यांना जेव्हा सगळे मिळाले त्याच्यानंतरच त्यांनी केलेली कारवाई. त्याच्यामुळे याला राजकीय रंग देण्याची काहीच आवश्यकता नाहीये. ते ठाकरे गटाचे आहेत किंवा कुठल्या गटाचे आहेत पेक्षा ते त्यांच्याकडे काही पुरावे मिळाल्यामुळेच त्यांना अटक झालेली आहे. तर याला कुठलाही राजकीय रंग असू नये असं मला वाटतं. नक्की शीतलजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल.